सुख झाले बहुत सुकृता बहुत सुकृता
समाधि हरिची समसुखे वीण, समाधी हरिची समसुखे वीण न साधेल जाण। द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी। रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही। ज्ञानदेव रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। पांडुरंगा करो प्रथम समाधी हरीची समसुखे वीण, न साधेल जाण। द्वैत बुद्धी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। श्रीमंत श्री ज्ञानराज माऊली या अभंगातून द्वैतवाद्याच्या प्रश्नाला उत्तर देतात। विठ्ठल विठ्ठल
हरीच्या पाठाचं महत्व सांगत असताना इतर साधनापेक्षा हरिपाठाचं वैशिष्ट्य दाखवत असताना 12व्या अभंगामध्ये ज्ञानोबांनी शेवट सांगितलं की हरीच्या पाठामुळं हरीची कृपा आणि हरीच्या कृपेमुळं गुरुची भेट आणि गुरुच्या भेटीमध्ये निर्गुण साक्षात्कार हा घडतो आणि तशा प्रकारचा मला अनुभव आला. मला निवृत्तीनाथांची भेट झाली आणि निवृत्तीनाथाने निर्गुण भगवंताची ओळख करून दिली. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती. हरीच्या पाठावरील विशेष ज्ञानोबांचं प्रेम पाहून आकृष्ट झालेले पण जीव आणि परमात्मा यांच्यामध्ये भेद मानणारे, परमात्मा सगुणच आहे अशा प्रकारचा सिद्धांत प्रतिपादन करणारी काही वैष्णव मंडळी ज्यावेळेला निवृत्तीनाथांनी निर्गुण माझ्या हातामध्ये पूर्णपणे दिलं, हा सिद्धांत ऐकला आणि फटाक्याचा आवाज ऐकल्यानंतर हरणं जशी बिचकून कावरे वावरे होऊन इकडं तिकडं पाहावे त्याने, तशा प्रकारचे बिचकून ज्ञानोबांच्याकडे पाहू लागलेले. ज्ञानोबांना विचारू लागलेले की माऊली, हरिपाठाचं महत्व सांगणारे भगवंताच्या भक्तीचा श्रेष्ठपणा कथन करणारे भक्तीशिवाय मुक्ती समसुखेवीन द्वैत बुद्धी हरीची समाधी न साधेल. जीव आणि परमात्मा यांचा अभेद स्वीकारल्याशिवाय, भेदबुद्धी जर मांडली तर भेदबुद्धीनं हरीची समाधी साधणं शक्य नाही. हे तू पक्क लक्षात ठेव. जाण समाधी हरीची समसुखे विन. तेव्हा समाधी हरीची, हरीची समाधी म्हणजे काय, हरीच्या समाधीची जीवनामध्ये आवश्यकता काय, हरीच्या समाधीचा आणि समसुखाचा संबंध काय आहे, द्वैत बुद्धीनं ती साधली का जात नाही. विठ्ठल विठ्ठल तेव्हा समाधी हरीची म्हणजे काय, हरीची समाधी म्हणजे काय, हरी म्हणजे काय. हरी कळाला तर मग त्याची समाधी कळल. तेव्हा हरी शब्दाचा अर्थ काय. संत वाङ्मयामध्ये हरी वा भगवंताचं कुठलंही नाम, हरी हा जो शब्द आलेला आहे हरिपाठामध्ये, या अभंगामध्ये जो हरी शब्द आलेला आहे, तर हा हरी निर्गुण निराकाराचा बोधक आहे. मागच्या अभंगामध्ये ज्ञानोबांनी निर्गुण हा शब्द वापरून जो विषय प्रतिपादन केला, जो अर्थ सांगितला, त्याच उद्देशाने या अभंगामध्ये हरी शब्द आलेला आहे. संत वाङ्मयामध्ये हरी कधी सगुणाला उद्देशून येतो तर कधी निर्गुणाला उद्देशून येतो. नाही का. हरीने माझे हरले चित्त भारवित्त विसरले, इथं कोणाला उद्देशून आहे, सरळ सगुणाला उद्देशून आहे. विठ्ठल
घेर हरी हरीने घरी कोंदले हरी हा व्यापक सर्वगत हरी हा व्यापक असो द्यावे हरे हा व्यापक सर्वगत हा तव मुख्यत्वे वेदांत. परमात्मा व्यापक आहे, हरी व्यापक आहे. तर या ठिकाणी हरी हा जो शब्द आहे हा निर्गुणाला उद्देशून आहे. आणि याच्या पुढे जाऊन सांगायचं तर संतांनी हा भेदच स्वीकारलेला नाही. संत सगुणाकडे पाहत असतानाही ते त्याचं निर्गुण मूळ पाहतात. निर्गुणाविषयी बोलायचं काही प्रश्नच येत नाही. जे बोलायचं ते कोणाविषयी बोलावं लागतं, सगुणाविषयीच बोलावं लागतं. निघासी तरी एक विठ्ठलची गाई नाही तरी ठाई उगा असे निर्गुणी तो नाही बोलाचे कारण. पण सगुणाकडे पाहत असताना केवळ सगुण असं संतांनी कधीच पाहिलं. संतांच्या कुठल्याही वर्णनामध्ये, सगुणाच्या वर्णनामध्ये गर्भित निर्गुण दिसत. विठ्ठल विठ्ठल आणि निर्गुणात सगुण नसलं तरी सगुणामध्ये निर्गुण असतच. निर्गुणा विशेषामध्ये विशिष्ट नसतं, पण विशिष्टामध्ये विशेष असल्याशिवाय विशिष्टाची सिद्धीच नाही होत. त्यामुळे या ठिकाणी हरी हा जो शब्द आहे हा आनंद अद्वय नित्य निरामय या स्वरूपाला उद्देशून आहे. जो अद्वय आनंद आहे, जो नित्य आनंद आहे आणि निरामय अशा प्रकारचा जो आनंद आहे तो आहे हरी. हरी शब्दाचा अर्थ आनंद, ज्याला वेदाने ब्रह्म म्हटलेलं आहे, ज्याला योग्याने पुरुष म्हटलेलं आहे, ज्याला पुराणाने विष्णू म्हटलेलं आहे, ज्याला वारकरी संतांनी पांडुरंग परमात्मा म्हटलेला आहे, अशा प्रकारचा जो सिद्ध आनंद आहे, अद्वय आनंद आहे, अविनाशी आनंद आहे, व्यापक आनंद आहे, तो आनंद म्हणजे हरी आहे. विठ्ठल विठ्ठल आनंदो ब्रह्म इति वेजानात वेद म्हणतो. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, संत सांगतात सर्व सुखाचे अगर. बाप रखुमादेवीवर म्हणे नरहरी सोनार, जनी म्हणे शारंगधर, तो हा उभा कटीकर, सर्व सुखाचे अगर. असा सुख स्वरूप आनंद स्वरूप असणार जे तत्व आहे त्या तत्वाला उद्देशून ज्ञानोबारायांनी या ठिकाणी हरी शब्द उच्चारलेला आहे. हरी. तर अशा प्रकारचा हा हरी. आता त्याची समाधी
समाधी शब्दाचा अर्थ एकरूपता. त्या आनंदाशी एक रूप होणं म्हणजे त्याची समाधी लागणं. वृत्तीही त्या अवस्थेमध्ये न राहणं. वृत्ती निवृत्त ज्या अवस्थेमध्ये होते, समाधीचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. सगळ्या साधनात समाधी आवश्यकता आहे. सगळ्या साधनाचं फल समाधी आहे. भक्तीमध्ये समाधी आहे, ज्ञानामध्ये समाधी आहे आणि योगामध्ये सुद्धा समाधी आहे. योगाचं फलही समाधीच आहे, ज्ञानाचं फलही समाधीच आहे आणि भक्तीचं फल सुद्धा समाधी. विठ्ठल विठ्ठल सहज अवस्था म्हणजे समाधी. ज्या अवस्थेमध्ये द्वैत प्रतीती नाही, प्रमेयही नाही आणि प्रमाणही नाही. प्रमाता आहे पण प्रमेय प्रमाण नसल्यामुळे त्याला प्रमाताही म्हणता येत नाही. असं केवळ एक तत्व शिल्लक राहणं याचं नाव आहे समाधी. सम आहे ज्याचं स्वरूप, त्या परमात्म्यामध्ये चित्ताचं आधान होऊन एकरूपता होणं. ध्यातृध्याने परित्यज्य क्रमात ध्येयैक गोचरम. ही समाधी आहे. कणाकणामध्ये परमात्म्याशिवाय दुसरं काहीही न दिसणं भक्तीतली समाधी आहे. विष्णुमय जग भक्ताची समाधी. विष्णुमय जग. ज्ञानाची समाधी तरी तीच आहे की मी ब्रह्म आहे आणि सर्व जगत ब्रह्म आहे. योगामध्ये सुद्धा देह जग वृत्तीला सुद्धा योग्याने विसरल्यानंतर जी अवस्था प्राप्त होते तिचं नाव काय आहे? समाधी आहे. तेव्हा समाधी शब्दाचा सरळ सरळ अर्थ आहे परमात्म्याशी एकरूपता, त्या आनंदाशी एकरूपता, आनंद स्वरूपता. आणि मग परमात्म्याशी ऐक्य म्हणजे जर समाधी आहे तर ती द्वैत बुद्धीनं कशी सिद्ध होईल? विठ्ठल विठ्ठल पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. म्हटले पण तुम्ही जर द्वैत बुद्धी ठेवलीच नाही तर भक्ती कशी करता येईल? तू राणी मी राणी पाणी कोण आणि? ज्याची सेवा करायची तो देव, ज्यानी सेवा करायची तो देव, ज्या साधनांनी सेवा करायची ते साधन देव. आणि मग सेवा कशी होणार? द्वैतवाद्याच्या मुळे हा फार मोठा प्रश्न निर्माण होतो की जर आपणामध्ये आणि देवामध्ये भेदच नाही ठेवला, परमात्मा आणि मी एक आहे अशा प्रकारची बुद्धी जर धारण केली तर भक्ती कशी होणार? भक्तीच संपून जाईल ना. द्वैत बुद्धीशिवाय भक्ती होईल कशी? तुला द्वैत बुद्धीशिवाय कशी भक्ती होईल हे बघायचं असेल तर ये वारकरी संप्रदायामध्ये. आमच्या संतांनी परमात्म्यामध्ये आणि जीवात्म्यामध्ये भेद स्वीकारलेला नाही. तुझं माझं नाही भेद, केला
नाही भेद तुकोबाराय म्हणतात. पण एकांतात लोकात असल्यावर नाही असं हे इतकं रहस्य उघड, पण एकांतात असल्यावर लय फुगू नको. उगा आम्ही तुझी आरती करतो, तुझे गुणगान करतो, तुझ्या नामाचं कीर्तन करतो, म्हणजे तू फार लय मोठा आहे जरा आम्ही छोटे, असं नको समजून घेऊ. हे आमचं आपलं नाटक आहे. जसं दोन मित्र नाटक करण्याकरता मग एक राजा होतो आणि दुसरी काय होत असते, राणी होत असते. मग तो फकीरपणा नाही झाला नाही का चहा, हो करते हो, म्हणजे ती नाटकात तसंच म्हणत असते, पण पळदा पडले फकीरपणा नको करून. तसं संत एरवी सांगतात की नटनाट्यामी संपादिले सोंग भेद दाऊ रंग न पालटे. जरी भेद आम्ही दाखवत असलो भक्ती सुखा लागी, आपण पेच दोही भागी वाटोने अंगी सेवक वाणी. तरी अभेदाची छटा नाही सोडत. म्हटलं पण देव आणि जीव हे एक कसे हो, कसं मानायचं एक? जग निर्माण करणारा देव, देव जगाची निर्मिती आणि याला छप्पर नीट करता येत नाही. एक कसे काय असते? एक सर्व शक्तिमान आहे, दुसरा अल्पशक्तिमान आहे. एक सर्वज्ञ आहे, दुसरा अल्पज्ञ आहे. एक कर्मातीत आहे, दुसरा कर्माने बांधलेला आहे. एक जन्म मरणाच्या पलीकडे आहे, दुसरा सतत जन्मणारा आणि मरणारा आहे. ती एक कसे काय होतील? देव आणि जीव एक कसे? तुम्ही जीवामध्ये आणि देवामध्ये जर ऐक्य म्हणता, तर जेने हे विश्व निर्मिले हे प्रमाण देवाकडे आहे का जीवाकडे आहे? मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा हे प्रमाण देवाकडे आहे की जीवाकडे आहे? तुम्हाला जीव आणि परमात्मा एक आहे हे मान्य आहे की वेगळे हे मान्य आहे? वेगळे हे मान्य असेल तर गाथ्यातून ही सगळी प्रमाण बाजूला काढावी लागतील. देवाची प्रार्थना केलेली, देवाकडे मागणी केलेली, देवाची उपासना करा म्हणून सांगणारी. म्हटले पण मग जर भेद मानला तर ऐक्य सांगणारी प्रमाण बाजूला करावी लागतील. संतांना भेद मान्य होता की अभेद मान्य होता? याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की संतांनी विशिष्टामध्ये काय मानलेलं आहे? भेद मानलेला आहे. विशिष्टामध्ये संत अभेद मानतच नाहीत. राया विठोबाचे पद जो अभिलाषी, पुढं पातकी, हा पांडुरंगाच्या पदाची अपेक्षा करणाऱ्याला पापाच्या राशीच्या राशी तयार होतात असं म्हटलं. तर इथं पांडुरंग म्हणजे विशिष्ट ईश्वर बनू पाहतोय. जीव ईश्वर कधीच होत नाही. जीवाचा, विशिष्ट जीवाचा ईश्वराशी काय आहे? भेदच आहे. तो मानलेलाच आहे संतांनी. आणि जेवढी उपासना पर वाक्य आहेत, प्रार्थना पर वाक्य आहेत, मागणी पर वाक्य आहेत, ही सगळीच्या सगळी विशिष्ट ईश्वर पर आहे. विठ्ठल विठ्ठल विशिष्ट जीवानी केलेली विशिष्ट ईश्वराची ती काय आहे? मागणी. आणि जे
ऐक्य सांगितलेलं आहे, एकरूपता सांगितलेली आहे, ती शुद्ध स्वरूपाची आहे. ईश्वराचं शुद्ध स्वरूप ब्रह्म आणि जीवाचं शुद्ध स्वरूप आत्मा. मला वाटतं काल कुणीतरी विचारलं होतं, तुकोबाराय जर म्हणतात की मी कुठं जात नाही आणि कुठून येत नाही, तर मग आम्ही वैकुंठवासी हे कसं? विठ्ठल अभंगाचं नेहमी चिंतन करत असताना त्याची भूमिका कोणाची घेतलेली आहे हा आम्ही वैकुंठवासी म्हणत असताना तुकोबारायांनी शुद्ध आत्मस्वरूपाला उद्देशून आम्ही नाही म्हटलेलं. तिथं विशिष्ट अशा प्रकारच्या आत्म्याला उद्देशून आम्ही म्हटलेलं आहे. आणि नाही जात कोठे येत फिरवण्या या ठिकाणी शुद्ध स्वरूपाला परब्रह्माशी एकरूप होऊन ही अनुभूती कथन केलेली आहे. त्या दृष्टीनं आम्ही वैकुंठवासी हेही अवघेची वाया विन बोल विठ्ठल विठ्ठल. श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. नसलच तुमच्या लक्षात बसत किंवा कस काय अभेद मानल्यावर भक्ती कस काय व्हायचं, जाऊ दे, भेद माना. भेद मानून जरी आपण पांडुरंगाची उपासना केली तरी अभेद ज्ञानाशिवाय आपलं हित होत नसल्यामुळे तो आपली उपासना पूर्ण झाली की अभेद बोध करून देईल. काय हरकत नाही. एवढ्या बाबतीत अभेदवाद्याला बाजूला सरकायला काहीच हरकत नाही, कारण आमची उदाहरणं आहेत तशी. या ठिकाणी भगवान शंकराचे उपासक कोण होते? नरहरी सोनार, कट्टर उपासक, वीर शैव. शंकरा वाचून दुसऱ्या देवाचं तोंड पाहणार नाही, दुसऱ्या देवाचं नामस्मरण करणार नाही, दुसऱ्या देवाची पूजा करणार नाही. अशा प्रकारचं एवढं म्हणजे एकनिष्ठ भगवान शंकराची उपासना करणार. आणि व्यवसाय सोनारकीचा. पंढरपुरात राहून त्यांनी पांडुरंगाला बघितलेलं नव्हतं. तसे पंढरपुरात राहणारे पुष्कळ आहे की ज्यांना पांडुरंग माहिती नाही. अगदी मंदिरात राहणाऱ्याला माहिती नाही तर गावात राहणाऱ्याचं काय विशेष आहे? विठ्ठल विठ्ठल कोणा एका राजाने नमस्कार केला, पांडुरंगा मला जर मुलगा झाला तर तुला सोन्याचा कंबरपट्टा करदोडा अर्पण करीन. सोन्याचं नाव ऐकलं की पांडुरंग भळभळला. मला हे समजतच नाही की अलीकडे जे लोक लाच घेतात त्यांना लोक तुम्ही नाव का ठेवता? जर लाच घेण्याची पद्धत जगाच्या उत्पत्ती करणाऱ्यापासून चालत आलेली आहे तर यानेच तरी काय घोडं मारलं? तुम्ही त्याला लाच म्हणा, पण परमात्मा त्याला सेवा समजतो. त्याची भावना शुद्ध होती. भगवंतांनी कृपा केली म्हणा, त्याचं कर्म संपलं म्हणा, त्याला पोरग झालं. तसं देवाला काय करता येत नाही. काय नो हे करिता तो नाही. जो जोग निर्माण करतो त्याला याला पोरग द्यायला काय अवघड आहे?
आणि मग तो नवस फेडण्याकरता म्हणून इथं आलेला आहे. त्यांनी चौकशी केली की वा, तिथूनच त्यांनी कंबरपट्टा तिथूनच आणला तयार करून. इथं पांडुरंगाला करायला लागली. पण नरहरी सोनाराची उपासना पूर्ण झालेली होती. उपासना पूर्ण झाल्यानंतर अद्वैत साक्षात्कार घडवून त्याला मुक्त करण्याची जबाबदारी देवाची आहे. तुम्ही उपासना कोणाचीही करा, फल देणारा आमचा पांडुरंग परमात्माच आहे. हम हि सर्व यज्ञानां भोक्ताच प्रभुरेवच. आता भगवान शंकराची उपासना केलेली आहे. भगवान शंकराचा आणि पांडुरंगाचा अभेद संबंध. एक एकाचे हृदयी गोडी साखरेचे, भेदच नाही त्यांच्यामध्ये, एकच आहेत ते. भगवंतांनी ठरवलं यांना मुक्त करायचं, यांच्यावर अनुग्रह करायचा, कृपा करायची. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव याचं जिवंत उदाहरण आहे. तो कडदोरा झाला ढिल्ला. मग त्याच्यातल्या काही कड्या तोडायच्या आणि पुन्हा बसवायचा तो. मग ती कड्या दुसऱ्याला कशी काय तोडता येतील? मग त्यांनी चौकशी, इथं कोण कुशल कारागीर आहे व सोनार आहे? मग त्यांनी सांगितलं की नरहरी सोनार. गेले त्यांच्याकडे. म्हटले हा आम्ही कडदोरा आणलेला आहे, खूप भारी आहे, सोन्याचा बनवलेला आहे, त्याला रत्न वगैरे त्याच्यामध्ये जडवलेले आहेत. काय मॅच वगैरे चालू आहे का? नाही ना. कुंडली गौरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. हो, आणि कृपया तुम्ही त्याला जरा अपरा करून द्या. म्हटलं घेऊन या. त्यांनी त्याच्या 2 कड्या काढल्या, पुन्हा पहिल्यासारखा तो जोडला आणि दिला. ते पुन्हा ते अपरा झालं, कमरेलाच बसाना गेला. पुन्हा ते आले, अहो म्हणे हा जास्तच अपरा झाला, सारखा करून द्या ना. पुन्हा त्याने कडी वाढवून दिली, पुन्हा तो. आता तो कंबर पट्टा नव्हता बदलत, पण याची कंबर लहान मोठी व्हायला काय लागत? एक तर ढिल्ला व्हायचा, नाहीतर मग अपरा होऊ लागला. शेवट त्यांनी विनंती केली, महाराज आमच्यावर कृपा करा आणि तुम्ही प्रत्यक्ष तिथं चला, तुमच्या हाताने तुम्ही काय घ्या, माप घ्या. कारागिराला मापाच्या बाबतीत तो दुसऱ्यावर विश्वास नाही ठेवत, त्याला स्वतःच ते माप घ्यावं लागतं. ते म्हणे अहो पण ते शक्य नाही, व तुम्ही दुसऱ्याकडे जा, कोणाकडे नाही हो. म्हटले आमच्यावर दया करा, आम्ही खूप लांबून आलोय, अमकं दमकं. अहो पण म्हटले मी आहे शंकराचा भक्त, मी शंकराशिवाय दुसऱ्या देवाचं तोंड बघत नाही. एकाने थोडी सांड काढली, अहो तोंड पाहायची काही गरज नाही ना, कंबरेचं माप घ्यायचंय, तुम्ही तोंड नका ना बघू, कंबर पहा ना. ते म्हण नाही पण ते दिसल ना, तिथं गेल्यानंतर ते दिसल ना. मग त्यांनी सांगितलं आम्ही तुमचे डोळे बांधतो. हाताने चापचून माप घ्यायला काय हरकत आहे? हा म्हटले हे ठीक आहे. डोळे बांधून मंदिरात गेलो व पठ्ठ्या, इतका एकनिष्ठ. आमचे काही वारकरी सुद्धा नाही जात, ते सोमवार शिवरात्र फिवरात्र काही नाही करत. जरी तुकाराम महाराजांनी सांगितलं असलं तरी नाही, ते शंकरन फिंकर आम्ही नाही मानित म्हणते. मग तो शंकराच्याच मंदिरात जात नाही तर बाकीच्या मंदिरात जातील. एकनिष्ठता आहे. डोळे बांधून त्यांना तिथं नेलं. पहा म्हणे हे कंबर आहे देवाची. त्यांना ती असं हात लावायला लागली की ती महादेवाची काय दिसायची. अरे खाली इथं साळून काय, खाली पिंड आहे. अरे काय मी मूर्ख आहे, माझ्याच देवाच्या दर्शनाच्या ह्याच्यात मी माझे डोळे बांधले. फटदिशी काय सोडली, पट्टी सोडली. पट्टी सोडली का हा असा उभा, अरे बांधा बांधा. पुन्हा ती पट्टी बांधली, पुन्हा ते हात लावायला लागला. हात लावायला लागला की
पिंड्याचा स्पर्श व्हायचा. डोळे सोडले की पांडुरंग दिसायचा. 1-2 वेळाला झालं, मात्र मोठ्याला काही फार काय. तेजा इशारती तट्टू फोकावरी. तेजी जे माणसात इशारा पुष्कळ झाला. श्याम भट्टाचं तट्टू वेगळं. भट भटजीनो घोडो खानो घनो चलनो थोडो. एक मारे छेडो तो नीचे भटजी ऊपर घोडो. पण जातीवंत काठेवर घोडे असतात, बसणाऱ्या माणसाने नुसता इशारा केला की वाऱ्याच्या वेगाने काय करतात, धावतात. तसं 1-2 वेळेला ज्या वेळेला तो चमत्कार त्यांच्या लक्षात येऊन गेलं की पांडुरंग आणि शंकर काय नाहीत, वेगळे नाहीत. आणि मग त्याने पट्टी सोडली. आणि मग नुसतं एवढंच लक्षात आलं नाही असं नाही. पांडुरंगात आणि शंकरातच भेद नाही असं नाहीये, तर जगामध्ये भेद नावाची वस्तूच अस्तित्वात नाही वास्तवाने. देवा देवात भेद नाही, जीवा देवात भेद नाही, जीवा जीवात भेद नाही, जीवा जडात भेद नाही, जडा जडात भेद नाही, आणि जड देवात भेद नाही. विठ्ठल श्री ज्ञानदेव गणेश्वर महाराज. भगवंताने त्यांच्यावर अनुग्रह केला आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये या ज्ञानाचा उदय झाला, प्रकाश पडला की जगात भेद नावाची वस्तूच अस्तित्वात नाही. जीवात आणि देवात तर भेद नाहीच, पण कशातच भेद नाही. मी तुम्हाला विचारतो, भेद कुठं राहतो बरं? अभिन्न वस्तूमध्ये राहतो का भेदवान वस्तूमध्ये राहतो? जगात भेद मानणारी जी मंडळी आहे त्यांना आमचा प्रश्न आहे की हा तुमचा भेद राहतो कुठं? अभेद स्वरूप तत्वाच्या ठिकाणी राहतो की भेदयुक्त तत्वाच्या ठिकाणी राहतो? नाही म्हटले अभेदावर काय राहतो? भेद राहतो. तर मग माझी आई वांझ आहे या म्हणण्यासारखा काय झाला? व्याघात झाला. अभेदावर भेद व्याघात आहे. अभेदावर भेद राहतो म्हणता येत नाही. मग काय म्हणावं लागेल? भेदावर भेद राहतो. भेदयुक्त वस्तूच्या ठिकाणी काय राहतो? भेद राहतो. मग ती वस्तू जी भेदयुक्त झाली ती या राहणाऱ्या भेदामुळे भेदयुक्त झाली का दुसऱ्या भेदाने अगोदर ती भेदयुक्त केली होती? या राहणाऱ्या भेदाने भेदयुक्त झाले तर आत्माश्रय दोष आला. दुसऱ्या राहणार भेदामुळे ती भेदयुक्त झाली. मग ज्या भेदामुळे ती वस्तू भेदयुक्त झाली तो भेद कुठं राहतो? अभेद स्वरूप वस्तूच्या ठिकाणी भेद स्वरूप नाही म्हटले भेद स्वरूप. तो भेद ज्या भेदाने ती भेद स्वरूप वस्तू केली तर तो पहिल्या भेदाने भेदयुक्त झाली का तिसरा भेद? पहिल्या भेदाने मांडली तर अन्योन्याश्रय, तिसरा भेद मांडले तर चक्रिकापत्ती, मानतच राहिला तर अनवस्था. भेदाला राहण्याकरता जागाच शिल्लक राहत नाही. म्हणले दिसतो अविवेकाने. विठ्ठल विठ्ठल वास्तविक तत्व अभेदमय अभेद स्वरूप आहे. आणि अभेदावर अविवेकाने भ्रमाने भेदाची काय होते? प्रतीती अशा प्रकारचे येते. भेद वास्तव नाहीये. जीवामध्ये आणि देवामध्ये जर भेद मानला तर देवाशी
ऐक्य स्वरूप जी समाधी आहे ती समाधीच साधली जाणार नाही वास्तवाने जर भेद मांडला. म्हणून आम्ही वास्तवाने भेद मानत नाही, कारण आम्हाला आनंद स्वरूप बनायचंय. आनंदाच्या प्राप्तीकरता आम्ही परमार्थामध्ये प्रवेश केलेला आहे. दुःखाचं मूळ आहे भेद. द्वितीयाद्वय भयम भवती, तुझे जो जो घडे तो तो संसार भय जोडे. आणि अशा प्रकारच्या दुःखाचा नाश जर करायचा असेल तर भगवंताशी एकरूप झाल्याशिवाय होत नाही. आणि ती एकरूपता म्हणजेच हरीची समाधी द्वैत बुद्धीनं नाही प्राप्त होत. त्याच्याकरता समसुखे विन, म्हणजे त्या भगवंताशी आपलं ऐक्य आहे अशा प्रकारच्या ज्ञानाने ती प्राप्त होते. समाधी हरीची समसुखे विन न साधेल जाण द्वैत बुद्धी. आणि अशा प्रकारच्या ऐक्यत्वाचा साक्षात्कार करून घेणं हे बुद्धीचं वैभव आहे. हे दुसऱ्या चरणात बुद्धीचे वैभव, बुद्धीचे वैभव, बुद्धीची भरभराट, बुद्धीचा विकास, बुद्धीचं वैभव जर काही असेल तर केशवराजाशी ऐक्य, जाणणं हे खरं बुद्धीचं वैभव आहे. भेदाला जाणणं, भेदाचं ग्रहण करणं हे बुद्धीचं दुर्दैव आहे. जी बुद्धी जगातल्या भेदाला ग्रहण करते ती बुद्धी ज्या शरीरामध्ये, त्या शरीरात दुःखाशिवाय दुसरं काय म्हणणार. दुःखाला कारणच भेद ज्ञान आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही कधी झोपी जाता? कधीच नाही झोपत. कीर्तनात नाही झोपत बा, पण एरवी आपण ज्या वेळेला झोपतो, गाढ निद्रेमध्ये असतो, त्यावेळेला आपल्याला कशाचं दुःख असतं? कशाचंच नसतं. बरोबर? का नसतं? दुःख कशाचंच नसतं हे ठीक आहे, पण का दुःख नाही झोपेमध्ये आपल्याला? कारण सांगता येईल तुम्हाला? आपल्याला झोपेमध्ये का दुःख नाही त्याचं कारणच आहे भेद ज्ञानाची तिथं संवेदना नाही. जागा झाला, जागा झाला. जागा होणं या शब्दाचाच अर्थ भेदाची प्रतीती येणं. आणि भेदाची प्रतीती आली का दुःख हार घेऊन उभाच. हार घेऊन उठल्या उठल्या विचारतो, बाळ्या गेलता का मोटर चालू करायला? नाही हो, तो तर रात्री आलाच नाही घरी. झालं, लागला हात आपटायला. एक कट्ट जिकडे जाईल तिकडेच बसत, दिवसा लाईन राहत नाही. त्याला सांगितलं होतं की रात्री जाऊन पाणी भर, गेला. आता दिवसभर पुन्हा पाणी नाही मिळायचं, अगोदरच सुकायला लागलाय. झाले बोंब बोंब सुरुवात. रात्री काही पाणी देत होता काय? हा ज्या वेळेला झोपलेला होता त्यावेळेला पाणी देत नव्हतं, पण ते दुःख नव्हतं. दुःखाला कारण आहे भेद प्रतीती. ज्या ज्या वेळेला अभेदाची अनुभूती असते दुःख नाही महाराज. कुठल्याही कारणामुळं भेद प्रतीती संपली की दुःख जातं. ते कायमचं जाईल, कायमची भेद प्रतीती गेली, कायमचं दुःख जाईल. तात्पुरती भेद प्रतीती गेली, तात्पुरतं जाईल. अरे गटारेत पडतात तरी वास नाही येत, दुःख नाही होत. का? भेद प्रतीती नाही.
विठ्ठल 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 कशामुळे काय असत नाही तो नाही प्रश्न, पण भेद प्रतीती नाही, दुःख नाही. सांगू तुम्हाला, आनंद सुद्धा भेद प्रतीती मिटल्याशिवाय होत नाही. विषय भोगाचाही आनंद ज्या वेळेला होतो त्यावेळेला तेवढ्या क्षणापुरती का होत नाही, पण द्वैत प्रतीती विरामलेली असते. देहाचा सुद्धा काय होतो, विसर पडलेला असतो. देहाचा विसर, आणि देहाचा विसर पडल्याशिवाय अंतःकरणामध्ये आनंदाची अनुभूतीच येत नाही. केला आनंदे संचार. दुःखाचं कारण आहे भेद बुद्धी, आणि म्हणून भेद ज्ञान ग्रहण करणारी जी बुद्धी आहे दुर्दैवी आहे. बुद्धीचं वैभव आहे की केशवराजाशी ऐक्य. केशवराज, ककारो ब्रह्मा, कमलोद्भव हा ब्रह्मा. क शब्दाचा अर्थ आहे कमलोद्भव म्हणजे ब्रह्मदेव. शकारो शंकर हा, आणि वकारो विष्णू. केशव म्हणजे ब्रह्मा, शंकर आणि विष्णू, या तीन रूपाने जे परब्रह्म विराजमान आहे त्या परब्रह्माशी एकरूपता, ऐक्य, हे बुद्धीचं खरं वैभव आहे. विठ्ठल विठ्ठल त्याला बुद्धिमान म्हटलं जातं शास्त्रामध्ये. कर्मण्य कर्मय पश्चेत न कर्मणीचे कर्म ह्या सहा बुद्धिमान मनुष्येषु. बाकीचे निर्बुद्ध आहे सगळे, पैसे गोळा करणारे. विठ्ठल विठ्ठल बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. ज्ञानोबा म्हणतात बुद्धीचं वैभव दुसरं कोणतंच नाहीये. केशवराजाशी ऐक्य अनुभवणं हे खरं बुद्धीचं वैभव आहे. का? त्या ऐक्य अनुभवानेच सिद्धी प्राप्त होते. सगळ्या सिद्धी, सगळ्या म्हणजे सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, सिद्धी नाम मोक्ष. भगवंताशी एकरूपता अनुभवल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. भेद ज्ञानाने जीव मुक्त होत नाही. जीव ज्ञानाने मुक्त होतो, आणि तेही अभेद ज्ञानाने मुक्त होतो, आणि तेही केशवासी अभेद ज्ञानाने मुक्त होतो. नाही तर अभेद ज्ञान तर आहेच आहे. तुमचं नाव काय? देवराव. देवराव शरीराचं नाव आहे. त्या देहाशी आपण ऐक्य ज्ञान आहे की नाही? शरीर मी आहे, शरीराशी आपलं ऐक्य आहेच की बुद्धीनं ऐक्य केलेलंच आहे शरीराशी. हे ऐक्य ज्ञान आहेच. त्या ऐक्य ज्ञानाने जीव नाही मुक्त होत. त्या ऐक्य ज्ञानाने जीव बद्ध झालेला आहे. त्या ऐक्य ज्ञानाने जीव मुक्त होतो. एका केशवराजे सकळ सिद्धी, परब्रह्माच्या ऐक्य ज्ञानाने जीव मुक्त होतो. त्यांनीच ही सगळी सिद्धी प्राप्त होते. वाचोनी ज्ञाने विनयके उपाय करिसी जितुके ते गुंफिसी अधिक रुकीये मुक्तिस्तु ब्रह्मतत्व से ज्ञानादेव न अन्यथा स्वप्रबोधम विना नैव स्वस्वप्नो हीयते यथा. या ऐक्य ज्ञानाने जीव मुक्त होतो. त्याने सिद्धी प्राप्त होते. पण म्हटलं योगशास्त्रात तर लिहिलेलं आहे की योगाच्या प्रत्येक अंगाचं अनुष्ठान केलं की सिद्धी. त्या सिद्ध्या वेगळ्या आहेत. त्या सिद्ध्या कशा आहेत? तिसऱ्या चरणात सांगतात. जव त्या परमानंदी मन नाही. परमानंद स्वरूप परमात्म्याच्या ठिकाणी मन स्थिर झालेलं नसेल
आणि इतर साधना करून जर रिद्धी सिद्धीचे साठे प्राप्त झाले असतील, रिद्धी सिद्धी निधी, निधी म्हणजे साठा, एक सिद्धी नाही अनेक सिद्धी, एक रिद्धी नाही अनेक रिद्धी अशा प्रकारच्या प्राप्त झाल्या असतील, आणि मन जर भगवंताच्या ठिकाणी एकरूप झालेलं नसेल, स्थिर झालेलं नसेल, तर त्या रिद्धी आणि त्या सिद्धी या काय आहेत? उपाधी आहेत. उपाधी प्रतिबंध आहेत, विनाश करणारे आहेत. तुम्हाला सांगू, रिद्धी सिद्धीचा प्रयोग करणारे लोक ज्यांना साधू म्हणतात ते पिशाच्च्या योनीला जातात. हो, जर त्यांची साधना बंद झालेली असेल. सिद्धी सिद्धी म्हणजे काय? तुम्ही एखादी साधना केली, त्याचं पुण्य झालं, तर त्या पुण्यानं तुमच्या ठिकाणी एखादी शक्ती येणं, याचं नाव काय आहे? सिद्धी आहे. पण मग त्या सिद्धीचा वापर केला तर ती शक्ती कमी होते, ती शक्ती कमी होते. आणि सिद्धीचा वापर चालूच आहे आणि इकडे पुन्हा साधना करण्याची बंद पडलेली आहे. कारण सिद्धीचा वापर सुरू झाल्यानंतर साधना तुम्हाला करू कोण देतो? मोठ्या सिद्धी तर सोडून द्या. अनिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि ईशित्व हे सिद्धीचे 8 मुख्य प्रकार आहेत. म्हणजे यांना महासिद्धी म्हटलेलं आहे. महासिद्धी तशा 64 सिद्धी आहे म्हणतात. 64 का 84 सिद्धी आहे, योगशास्त्रामध्ये त्याचं वर्णन आहे. त्याच्यापैकी 8 मुख्य सिद्धी आहेत. अनिमा, अनिमा शब्दाचा अर्थ आहे एकदम लहान रूप धारण करता येणं. ज्याला ही सिद्धी प्राप्त झालेली आहे तो एवढा सूक्ष्म बनतो, आपल्या डोळ्यात येऊन बसला तरी आपल्याला माहित नाही होत. तो डोळ्या माझी लपे जगाची दाणोबारा म्हणतात. हनुमंतरायांना या सगळ्या सिद्ध्या प्राप्त होत्या. भगवंताच्या चिंतनानेही या सिद्ध्या प्राप्त होतात. मन जर भगवंताच्या ठिकाणी स्थिर असेल तर मग या सिद्ध्या काही बाधक नाही ठरत. पण जर मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर नसेल आणि जर सिद्ध्या प्राप्त झाल्या तर ते सिद्धीत गुंतलं जातं, आणि सिद्धीत मन गुंतलं की त्याची माती झाली. हनुमंतरायांना या सगळ्या 8ही सिद्ध्या प्राप्त होत्या. देव तर परमात्मा तर योगेश्वरच आहे, त्याच्यापासूनच या सिद्ध्या निर्माण झालेल्या आहे. त्याच्यामुळे त्याला प्राप्त आहे हे सांगायची काही वेगळी गरजच नाहीये. हनुमंतरायांनी सीतेचा शोध करण्याकरता ज्या वेळेला लंकेत प्रवेश करायला सुरुवात केली त्यावेळेला या अनिमा सिद्धीचा वापर केला आणि चिलटापेक्षाही लहान रूप धारण केलं होतं. चिलट तरी फार मोठं त्या मानाने, एवढं सूक्ष्म रूप धारण केलं आणि हनुमंतराय लंकेत घुसायला लागले. तरी त्या लंकेची रक्षक असणारी जी देवी होती लंकिनी, तिनं हनुमंतरायाला ओळखलं. हे चोरा, विना परवानी माझी आज्ञा घेतल्याशिवाय कुठं चालला? हनुमंतरायाला वाटलं पहिल्याच घासाला खडा लागला, अजून तर मधी जायचंय. दरवाज्यातच सीनं ओळखलं. हनुमंतरायाने असा बुक्का घातला तिच्या छाताडात. एका बुक्क्यात तिच्या नाकातून आणि तोंडातून रक्त बाहेर आले. म्हणजे तेवढ्या लहान रूपात बुक्का घातला बरं, मोठं होऊन नाही घातला. मग ते बाकीचे रक्षक पळत आले असते ना. दुसऱ्याला कोणालाच ती हनुमंतराय दिसले नाही, फक्त तिनं ओळखन. देवी होती ती. नाका तोंडातून रक्त आलं की ती म्हणे दादा मारू नको जा. मी ओळखलं म्हणे रावणाचा काय आलेला आहे, अंत जवळ आलेला आहे. मला पुढचा नाही भाग सांगायचा. तर अनिमा शब्दाचा अर्थ लहान रूप धारण करतोय. महिमा मोठं रूप धारण करता येणं.
हनुमंतरायांनी याही सिद्धीचा भगवंताच्या सेवेकरता काय केला होता, वापर केला होता. सीतेचा शोध लावण्याकरता म्हणून समुद्रावरून उड्डाण केलेलं आहे. समुद्र 100 योजना आहे, म्हणजे 400 कोस 1200 किलोमीटर. आणि इकडून टाकलेली उडी जो पलीकडच्या काठाला गेली पाहिजे, मध्ये पडली की रामकृष्ण हरी आहे. अशा वेगात चाललेलं होतं उड्डाण. आणि तेवढ्यात आडवी आली. कोण? शर्मा नाही का? सुरसा, सुरसा नाही, सुरसा. शर्मा कुत्रीचं नाव आहे. सुरसा देवाची माता. करून आवडली. हनुमंतरायाने मोठं रूप धारण केलं होतं, पण तिनं एवढं तोंड पसरलं की हनुमंतरायाला सहज ती काय करू शकेल, गिळू शकेल. हनुमंतरायाने पाहिलेलं आहे. देवी आहे, राक्षसी असती तर भुगा केला असता तिथंच, पण देवी आहे. आपण देवाच्या कामाला चाललो, देवीला कसं काय मारायचं. म्हणून हनुमंतरायाने तिला चकवण्याकरता तिनं जेवढं तोंड पसरलं होतं त्याच्यापेक्षा डबल आपलं रूप तयार केलं. आता तीही देवीच होती. यांना आयतं गबाळ मिळतं सगळं सिद्धेचं. तिनं त्याच्या शरीरापेक्षा आपलं डबल तोंड वाचलं. हनुमंतरायाने तिच्या तोंडापेक्षा आपलं डबल शरीर मोठं केलं. तिनं त्याच्यापेक्षा तोंड मोठं केलं. ती म्हणे तुला तोंडात घेतल्याशिवाय राहणारच नाही. हनुमंतराय म्हणे होऊ दे तुझी इच्छा पुरी. तिचं भलं मोठं तोंड पसरलं ना हनुमंतरायाने लहान रूप घेतलं. तिच्या तोंडातून कानातून लगेच निघून गेले. महिमा गरिमा म्हणजे शरीराचा आकार मोठा न करता शरीराचं वजन वाढवणं. तृणार्वत ज्या वेळेला गोकुळामध्ये कृष्णाला ठार करण्याकरता चक्रीवादळाचं रूप घेऊन आलेला होता, त्यावेळेला यशोदा मैया कृष्णाला मांडीवर घेऊन अंगणात बसलेली होती. प्यायचं संपलेलं होतं आणि मांडीवर तो खेळत होता. आणि तृणार्वत गोकुळाच्या जवळ येऊन वाट पाहत होता की ही बाई या पोराला एकट्याला सोडून कधी जाईल. देवाला त्याची दया आली, बिचाऱ्याला नको जास्त वाट पाहायला लावायला. पण आईला म्हणता येणं गेलं की तू मला सोड आणि तू घरात जा. मग भगवंतानी या गरिमा सिद्धीचा काय केला, वापर केला. आणि एकदम इतकं वजन वाढलं, एवढं वजन वाढलं की यशोदेला वाटलं याला जर मांडीवरून आता खाली नाही काढलं तर मांडीचा चुरा झाल्याशिवाय राहणार नाही. यशोदेनं पाय असे बाजूला केले आणि त्याला खाली ठेवलं. आश्चर्य वाटलं, काय चमत्कार आहे. फुलासारखा हलका असणारा कृष्ण एकाएकी एवढा जड कस काय झाला. हा आपला हसायला लागला, पाय खालवर करायला लागला, यशोदेकडे पाहून हसायला लागला. पुन्हा मोह पडला त्याला. तिला वाटलं सारखा मांडी ठेवल्यामुळं अवघडलं असेल. हेच अवघडलं. खेळायला लागलेला आहे कृष्ण असं पाहिलं आणि गेले घर काम करायला. गरिमा लघिमा शब्दाचा अर्थ, सिद्धीचा अर्थ आहे आकार तेवढाच, पण एकदम शरीर काय करणं, हलकं करणं. कापसासारखं होतं महाराज. हवेत असं तरंगत जात. पाण्यावरून चालतं, पाणी पायाला सुद्धा लागत नाही, खाली जात नाही. लघिमा, लघिमा प्राप्ती. प्राप्ती म्हणजे एखाद्या वस्तू मिळावी अशा प्रकारची अपेक्षा केली की ती वस्तू प्राप्त. अशा या महासिद्ध्या आहेत. त्या महासिद्धीचा साठा याला प्राप्त झाला. साधना केली म्हणजे या सिद्ध्या प्राप्त होतात. भक्ती केल्यावरच होतात असं नाही. योगाची साधना जरी केली, आणखीन दुसऱ्या साधना केल्या तरीही या सिद्धी प्राप्त होतात. पण जर मन आपलं परमानंद परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर नसेल वा एकरूप नसेल तर मग या सिद्धी, या
मुख्य अशा प्रकारच्या ध्येयाकडे जाणाऱ्या साधकाला प्रतिबंध करतात. तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा, थोरली ते पिढा रिद्धी सिद्धी. तुम्ही म्हणाल व सिद्धीचीच उदाहरणं दिली तुम्ही, रिद्धीचं काहीच सांगितलं नाही. विठ्ठल विठ्ठल रिद्धी शब्दाचा अर्थ ऐश्वर्य प्राप्त. काही काही माणसाला सहज ऐश्वर्य, कुठेही गेलं तरी 100-200 माणसं धावत समोर येते. तुम्ही पहा बरं, ज्ञानोबा यांचं ऐश्वर्यच आहे का नाही? याला काय म्हणतात? रिद्धी म्हणतात. रिद्धी म्हणजे ऐश्वर्य आणि सिद्धी म्हणजे शक्ती. तर या रिद्धी आणि सिद्धीचा साठा जरी प्राप्त झाला, पण परमानंदाच्या ठिकाणी जर मन स्थिर नसेल तर ती उपाधी ठरते, तो अडथळा होतो, ते घातक अशा प्रकारचं होतं. त्याकरता मन परमानंद स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहून जर आपण भगवंताच्या नामाचा पाठ केला तर बुद्धी केशवराजाला विषय करण्या इतपत अधिकृत होते आणि खरे वैभव तिच्या गळ्यामध्ये माळ घालतो. ज्ञानोबाराय आपला अनुभव हरिपाठ चिंतनाचा सांगतात शेवटच्या चरणामध्ये. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. हरीचे चिंतन सर्व काळ. ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या चित्तामध्ये हरीचं सतत चिंतन चालत असल्यामुळं रम्य असणार जे समाधान आहे ते रमलं. समाधान, रम्य समाधान, आणि ते ज्ञानदेवी रमले. ज्ञानदेवी अधिकरण आहे. ज्ञानदेवाच्या ठिकाणी समाधान रमलं, स्थिरावलं. क्षेत्र संन्यास घेतला त्यांनी, नाही का? समाधान. समाधान म्हणजे काय? समाधान शब्दाचा अर्थ आहे सम आहे ज्या परमात्म्याचं स्वरूप, त्या स्वरूपाच्या ठिकाणी चित्ताचं आधान झाल्यानंतर जी स्थिती निर्माण होते तिचं नाव आहे समाधान. तुम्ही आले ना, मला समाधान वाटलं. बघा, एखादा प्रिय पुरुष, एखादा हवा असणारा पुरुष, एखाद्याकडे काम असलेला पुरुष जर आला तर माणसाच्या मुखातून असे उद्गार निघतात की तुम्ही आले तर मला काय झालं? समाधान झालं. ते म्हणे जर तुम्हाला समाधान होत असेल तर मग मी इथून जातच नाही. पहिल्या दिवशी आल्यानंतर जे समाधान असतं ते दुसऱ्या दिवशी राहत नाही. महिना 1.5 महिना जर तो हालतच नसेल तर मग समाधान नाही, मग पीडा. दुसऱ्याला म्हणत असतो ही पीडा किती दिवस राहते काय माहिती. मग त्याचं नाव सुद्धा घेत नाही, सरळ त्याचं नावच काय ठेवतो तो? पीडा. त्याला त्या रूपात माणूस दिसतच नाही. साक्षात काय दिसू लागते? पीडा दिसू लागते. ते समाधान असलं तरी रम्य नाही. रम्य समाधान त्याला म्हणावं की जे समाधान कधीच पीडेच्या रूपात रूपांतरित होत नाही. विठ्ठल विठ्ठल. वास्तव आनंद, अविनाशी आनंद, नित्य आनंद, परमात्मा स्वरूप आनंद, परमात्मा. रम्य समाधान शब्दाचा अर्थ सरळ सरळ काय आहे? परमात्मा आहे, देव आहे. आणि हा देव ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये रमला. म्हणजेच त्याने क्षेत्र संन्यास घेतला. जयाचे चोखटे मानसी
मी होऊन असे क्षेत्र संन्यासी देव वसे चित्ती त्याची घडावी संगती रमला. कशामुळं हे रम्य समाधान रमलं तर अखंड काय हरीचे चिंतन सर्व काळ. या हरीचा पाठ सतत मी चित्तामध्ये केला त्यामुळं माझं चित्त एवढं शुद्ध झालं एवढं पवित्र झालं. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ हरीच्या चिंतनामुळं देह पवित्र झाला. आणि मग पवित्र ठिकाणी रमणारा तो आहे. परमात्मा कुठं राहतो जिथं संगमरवरी फरशी बसवलेली असते तिथं. संगमरवरीच काय ग्रेनाइट जरी बसवली, ग्रेनाइट काय सोन्याच्या चिपा जरी बसवल्या तरी परमात्मा तिथं नाही राहत. मग त्याच्या वैकुंठात काय कमी आहे? तिथं तर बाईसाहेब साक्षात आहेत ना. बाईसाहेब म्हणजे कोण? लक्ष्मी आहे तिथं. तुझी ग्रेनाइट तिथं काय कामाची? लक्ष्मी पुढे आपलं काय राहतं बरं? जिये ते खेळता करीती घरकुली इंद्रादिक बाहुली न होती. लक्ष्मीचं ऐश्वर्य सांगत असताना ज्ञानोबाराय म्हणतात त्या लक्ष्मीच्या घरच्या ज्या दासी आहेत त्या दासीने सहज खेळ खेळायचं म्हणून बाहुले केले आणि त्याचं नाव इंद्र ठेवलं तर बाहुली इंद्र बनते. कुणाचं ऐश्वर्य हे लक्ष्मीचं नाही, लक्ष्मीच्या घरी झाडून काढणाऱ्या दासीचं. ती लक्ष्मी ज्याची दासी आहे ती तुमच्या ग्रेनाइटला कशाला बस. तो तिथं रमतो ज्याचं चित्त लोण्यासारखं शुद्ध आहे. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. असं चित्त पाहिलं येऊनी गोपाळ अशा प्रकारचं निर्मळ चित्त भगवंताच्या नामपाठाने होतं. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात हरिमुखे म्हणा ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली पुंडरी कवरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज.